विठ्ठली हरी विठ्ठल ज्ञानदेव पुंडरी श्रीमंत श्री जगद्गुरु देवाच्या प्रसादे करारे भोजन देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते ब्रह्मादिकाशी हे दुर्लभ उच्चिष्ट नका मानो विट ब्रह्मर्षी अवघिया पुरते वसंडले पात्र अधिकार सर्वत्र आहे येथे इच्छादाने येथे ओळला समर्थ अवघेचे अर्थ पुरवितो सरे येथे ऐसे नाही कदा काळी पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसे तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते कामारी सांगाते निरूपम ब्रह्मादिकाशी हे दुर्लभ उच्चिष्ट नका मानू वीट ब्रह्मर्षी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर निवृत्त्योदारा सोपान देवा मस्तक माझा पायावरी संतांच्या देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते ब्रह्मादिकाशी हे दुर्लभ उच्चिष्ट नका मानो वीट ब्रह्मर्षी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्याला आव्हान करतात विठ्ठल मार्गशीर्ष महिना आहे भगवंताच्या विभूतीचा महिना मासाणाम मार्गशीर्षोहम आणि गीता जयंतीची पर्वणी आहे आणि या ठिकाणी प्रस्थानत्रयीच्या अध्ययनाची सांगता अशी तीन निमित्त अर्थात ही त्रिवेणी संगम गंगा यमुना आणि सरस्वती एकत्र झालेली प्रामुख्याने आज गीता जयंती आणि गीता जयंतीच्या निमित्ताने ही सेवा आहे गीता जयंतीच्या निमित्ताने ही सेवा आहे असं म्हटल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल बोला आहे का जर कीर्तन गीता जयंतीच्या निमित्तानं आहे तर गीतेचा संबंध असेल असा काय घ्यायला पाहिजे होता अभंग घ्यायला पाहिजे होता हा अभंग कसा चिंतनाला घेतला तर याचं पहिलं उत्तर हे आहे की आमचं दररोजच 5 ते 6 गाथा चिंतन चालू आहे आणि त्या क्रमांकाने आज हा अभंग आहे विठ्ठल
नित्यापेक्षा नैमित्तिक कर्माला महत्व दिलं पाहिजे ना. नित्यापेक्षा नैमित्तिक कर्म हे फलदृष्टीने काय असतं, विशेष असतं. तेव्हा गीता जयंती हे नैमित्तिक कर्म आहे. तुमचं प्रवचन रोजचं नित्य कर्माचं झालं. नैमित्तिक हे नित्याचा बाद करतं जर विरोधी आलं तर. त्यामुळे आज तुम्ही गीतेच्या संबंधी असणारा अभंग चिंतनाला घ्यायला पाहिजे होता. तुम्हाला काही सपादने याच्यावर करताच येणार नाही, अशा प्रकारचं कदाचित तुम्हाला वाटेल. विठ्ठल तर याचं उत्तर हे आहे की अशी तुमची आज्ञा असेल तर मग कदाचित हा अभंग गीतेच्या संबंधी आहे असं मानायलाही काही हरकत नाही. तुकोबाराय सर्वांना अशा प्रकारची विनंती उपदेश करतायत, आज्ञा करतायत की आपण काय करा अभंगाच्या प्रथम चरणात. देवाच्या प्रसादे करारे देवाच्या प्रसादे करारे भोजन. 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 देवाच्या प्रसादे करारे अधिकारी ते अधिकारी देवाच्या प्रसादे करारे भोजन. आपण कोणता घ्यायला पाहिजे होता, कोणता नाही, हे जरा थोडंसं बाजूला ठेवा. तुकोबाराय म्हणतात तुम्ही पहिलं काय करून घ्या, जेवण करून घ्या, भोजन करारे. असाही एक श्लोक आहे कुठंतरी मला ऐकण्यात आहे की शतम विहाय भोक्तव्यम. 100 कामं टाकून द्यावी आणि पहिलं जेवण करावं, भोजन करावं. तुकोबाराय म्हणतात करा रे भोजन, भोजन करा. जरी डॉक्टर महाराजाकडे कार्यक्रम असला तरी करा. कारण त्यांना याचा लय कंटाळा राहतो. भोजन करा. अहो पण आज एकादशी आहे. आणि एकादशी दिवशी कसं काय भोजन करायचं? अहो एकादशी असली म्हणजे काय झालं? एकादशी दिवशी भाकरी खायची नाही, अन्न खायचं नाही, का काहीच खायचं नाही असं थोडी आहे. जे खायचं त्याचं नाव भोजन. काय असतं, अन्नाच्या आश्रयाने काही दोष राहतात आणि म्हणून उपवासाच्या दिवशी अन्न वर्ज्य सांगितलेलं आहे. कोणत्या दिवशी? उपवास. कोणत्या दिवशी? उपवास. उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ. आता ही सगळी संस्कृतची मंडळी, कोणी
सर्वदर्शनाचारी 19 आपण आपली साधी माणसं. उपशब्दाचा अर्थ आहे जवळ, आणि वसवस्ती शब्दापासून राहणं, जवळ राहणं म्हणजे उपवास. कोणाच्या जवळ राहणं? आपण सतत जडाच्या जवळ तर राहतोच, सततच देहाच्या संबंधी राहतो. आपण मी देह आहे अशा प्रकारची ही वृत्ती स्वप्नात जागृतीत तर असतेच असते, सुषुप्तीमध्ये सुद्धा अस्पष्ट रूपाने ती तेवतच राहते. जडाच्या संगतीत राहणं याला उपवास नाही म्हणत. उपवास त्याला म्हणतात देवाच्या संगतीत राहणं. आणि देवाच्या संगतीत वृत्ती सतत तेवत राहावे असं वाटत असेल तर वृत्तीमध्ये तमोगुण वा रजोगुण अशा प्रकारचा प्रबळ होता कामा नये. आणि या गुणाला शक्ती आहारामुळे प्राप्त होते. म्हणून ज्या दिवशी देवाच्या सान्निध्यामध्ये राहायचंय त्या दिवशी असा आहार करायचा नाही की ज्याच्यामुळं वृत्तीमध्ये तमोगुण वा रजोगुण वाढेल. विठ्ठल नरी कवरला श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. त्यामुळं सात्विक आहार, यज्ञाला चालणारा आहार तो उपासाच्या दिवशी, जसं फलाहार असेल किंवा पवित्र हलका अशा प्रकारचा आहार, हा उपवासाच्या दिवशीही धर्मशास्त्राने खाण्याकरता सांगितलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचं या अभंगामध्ये तुकोबाराय जे भोजन करा म्हणतात ते अन्नाचं भोजन करा म्हणतच नाहीत. त्याच्यामुळं एकादशी आहे की द्वादशी आहे हा विचार करण्याची आवश्यकता नाही. तुकोबाराय अशा प्रकारचं भोजन करा म्हणतात की ज्याच्यामध्ये दोषाचा संबंधच राहिलेला नाही. कशाचं भोजन करायचं सांगितलंय तुकोबारायांनी? देवाच्या प्रसादे. प्रसादामध्ये दोष नसतो. प्रसादामध्ये काय राहत नाही? दोष राहत नाही. दोष असेल तर तो प्रसाद नाही. विठ्ठल आणि तोही प्रसाद कुणाचा सांगितलेला आहे? देवाचा. प्रसाद म्हणजे काय हो? आता प्रसाद म्हणजे काय? लाडू. बहुतेक ठिकाणी पंढरपूरलाही देवाचा प्रसाद म्हणून काय देतात? लाडू देतात. आळंदीतही अशा प्रकारची ती पद्धत चालूच आहे. कुठं बालाजी असेल, कुठेही बहुतेक ठिकाणी देवाचा प्रसाद म्हणून तो दिला जातो. बाह्य दृष्टीनं, स्थूल दृष्टीनं, लौकिक दृष्टीनं ठीक असेलही कदाचित, पण देवाचा प्रसाद तो देवाचा प्रसाद आहे की ट्रस्टीचा प्रसाद आहे? देवाचा प्रसाद आहे की तो दुकानदाराचा प्रसाद आहे? आपण त्या विषयाकडे नको जायला. देवाचा प्रसाद म्हणजे काय याच्यावरच चिंतन करू, कारण आपल्याला जास्त वेळ नाहीये. डॉक्टर मध्ये सांगितलेलं 1 तास, जास्त शहाणपणा नाही करायचं. प्रसाद शब्दाचा अर्थ आहे, एक दुसऱ्या अध्यायात एक श्लोक गेले. प्रसादे सर्व दुःखानां हानी. ज्याच्यामुळं सर्व दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते त्याचं नाव प्रसाद.
गीतेच्या आधाराने जर प्रसाद शब्दाचा अर्थ करायचा असेल तर ज्या घटकामुळं, त्या वस्तूमुळं मानवी जीवनातल्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते. निवृत्ती म्हणजे नाश. या निवृत्तीचे दोन प्रकार असतात, लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक. लयरूप म्हणजे तात्पुरती निवृत्ती. साखर वाढली, शुगर घेतली, कमी झाली, ही साखरेची काय झाली, निवृत्ती. पण डॉक्टर लोक असे हुशार महाराज, काय ते म्हणजे औषधाच्या कंपन्या आणि डॉक्टर यांचं काय सूत्र जुळलेलं आहे काय माहिती. औषधच असे करतात की कायमचा नाही गेला पाहिजे रोग. ते गिरायक आपलं कायमचं झालं पाहिजे. तेव्हा त्या निवृत्तीला लयरूप निवृत्ती म्हणतात. ती कायमची नसते. आणि कायमची निवृत्ती याचा अर्थ आहे कारणासह कार्य जाणं. कारणही ज्या वेळेला जातं त्यावेळेला मग ती काय होते, कायमची अशा प्रकारची निवृत्ती होते. तर दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करणारा जो घटक आहे त्याचं नाव प्रसाद. प्रसादी सर्व दुःख. प्रसाद शब्दाचा अर्थ भगवंतांनी गीतेमध्ये त्या प्रसादाचं कार्य सांगितलं. हा देवाचा प्रसाद आहे. चला तोच अर्थ घेऊन आपण जर इकडे येऊ की देवाच्या प्रसादी म्हणजे देवाकडून अशा प्रकारचा घटक, आहार, सेवन शब्द आलेला आहे म्हणून प्रसाद घ्यायचा आहे की ज्या प्रसादाने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते. अशा प्रकारच्या प्रसादाचं तुम्ही सेवन करा. भोजन करा म्हणजे सेवन करा. गीतेमध्ये एक ओवी आलेली आहे ज्ञानोबारायांची, ज्ञानेश्वरीमध्ये. जाणतिया सवा, जाणतिया सवा, गीताची एक सेवा. काय करा लागवा शास्त्री. जाणतिया सवा, जाणत्या माणसाबरोबर केवळ एका गीतेचं सेवन करा. गीतेचं सेवन करा, गीतेचं सेवन करा. असं काय ज्ञानोबा म्हणतात, गीतेचं सेवन करायचं म्हणजे आता ती पानं कसं काय खायची, मिक्सर मध्ये टाकून पाणी वगैरे काढून असं ते हे करायचं ते प्यायचं. जाणती असावा गीताची एक सेवा या शब्दाचा अर्थ आहे. त्याचा अर्थ तसा नाहीये. सेवा हे ठीक आहे, पण गीता सेवा या शब्दाचा अर्थ पानसेवा. पानसेवा म्हटलंय का, नाही, गीता सेवा म्हटलं. विठ्ठल ऐका, 3 रूपामध्ये आपल्याला गीता प्रतीतीला येते. शब्दरूप, अर्थरूप, शब्द, शब्दाचा अर्थ आणि अर्थस्वरूप. गीतेचे हे 3 विभाग आहेत. शब्दरूप आपल्या हातामध्ये जे असते, आपण सकाळी पारायण केलं, हे शब्दरूपाची अशा प्रकारची गीता आहे. मग ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या आधारे म्हणा व आचार्यांच्या भाष्याच्या आधारे म्हणा, त्या श्लोकाला समजून घेणं हे गीतेचं दुसरं स्वरूप आहे, ज्याला अर्थपरिचय अशा प्रकारचा शब्द आहे. शब्द परिचय संता दिले, गीता पाठ केले. अर्थपरिचय त्या शब्दाचा अर्थ समजला. आणि तिसरे अर्थरूपता. अर्थरूपता तुकोबारायांचा एक अभंग आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासी वेदाचा तो अर्थ आम्हासी तठावा
अर्थ आम्हासीच ठावा. तुकोबाराय म्हणतात वेदाचा अर्थ आम्हाला माहिती, येरानी बाकीच्यानी नुसते डोक्यावर त्याचे काय व्हावं, ओझ व्हावं. बाकीच्यानी म्हणजे खडी फोडणाऱ्यानी नाही, त्यांचा आणि वेदाचं कुठं रामरामच होत नाही, त्याच्यामुळे ते कशाला ओझ होत. बाकीच्यानी म्हणजे शास्त्रीय लोकांनी वेदाचं पाठांतर केलेलं आहे त्यांनी आणि वेदाचा अर्थ समजून घे, हे सगळे येरानी म्हणजे हे सगळे आले. जर वेदाच्या अर्थाचं जे मूळ स्वरूप आहे म्हणजे शब्द आणि अर्थाची टरफल बाजूला काढून आतला जो अशा प्रकारचा शेंगदाणा आहे किंवा मग आहे, साखर हा शब्द, उसापासून कारखान्यामध्ये तयार झालेला दाणेदार पांढरा अशा प्रकारचा पदार्थ आहे, हा त्याचा अर्थ. आणि प्रत्यक्ष जी साखर आहे ही ते अर्थ स्वरूपत आहे. प्रत्येक शब्दाचा असं तीन असतंच ना, शब्द परिचय, अर्थ परिचय आणि अर्थरूपता. तसं वाङ्मयामध्ये गीतेचे शब्द, वेदाचे शब्द, त्या शब्दाचा अर्थ आणि त्या अर्थाचा जो मुख्य अशा प्रकारचा पदार्थ. विठ्ठल विठ्ठल हो, या विषयाचं स्पष्टीकरण करण्याकरता एक कथा कल्याण मासिकामध्ये आलेली होती, उपयुक्त अशा प्रकारे ठरेल. एक विद्वान अशा प्रकारचे ब्राह्मण गृहस्थी होते, पण बुद्धीने त्यांना साथ दिलेली आणि आळस न करता त्यांनीही अशा प्रकारचं परिश्रम करून सगळ्या ग्रंथाचं अध्ययन केलेलं. न्याय सोडला नाही, सांख्य सोडला नाही. नास्तिकांचे जे ग्रंथ आहेत, बौद्धांचे तत्वज्ञान, जैनाचं तत्वज्ञान, चार्वाकाचं तत्वज्ञान, आणखीन दुसऱ्या देशातलं कोणी साक्रेटिस आमकदमक, मला काय त्यातलं काही जास्त माहिती नाही. या सगळ्या तत्वज्ञानाचं त्यांनी काय केलेलं, अध्ययन अशा प्रकारचं केलेलं. प्रकांड पंडित म्हणून ख्याती त्यांची. पूर्वीचे राजे लोकही विद्वत्तेचे चांगले भोगते होते महाराज. त्याच्यामुळं पूर्वीच्या विद्वानाला असं फिरावं नव्हतं लागत सप्ते करीत गावगाव, कारण त्यांची बसल्या ठिकाणी काय व्हायची, व्यवस्था व्हायची. म्हणजे ना करायचं. बरं आहे, अजून तरी शासनाने कीर्तनकाराच्या मागे इन्कम टॅक्स वाल्याला लावलेलं नाही, लावणार नाही असं नाही. आलंय जवळजवळ. ते एका राजाने असं जाहीर अशा प्रकारचं आव्हान केलं की अनन्यास चिंतयन्तो माम, या श्लोकाचा योग्य अशा प्रकारचा अर्थ जो जाणत असेल त्याला 1,00,000 मोहरा बक्षीस देण्यात येते. त्या पंडित गृहस्थी असल्यामुळं मुलगी मोठी झालेली, लग्नाला आले. आणि मग तुम्ही असं नका समजू की लोक कीर्तनाला येतात म्हणून कीर्तनकाराच्या पोरीचं बिना हुंड्याचं जमवून घेतील, असं नाही. व्यवहारी माणसं फार चॅप्टर असतात. मी डोळ्यांनी पाहिलेले आहे, आमचे सोनपेटकर शास्त्री अद्वैत सिद्धी अशी पाहण्यासारखी सहज सांगत होते. सहज. ते गंगापूरला संत संमेलन झालेलं होतं, पुरीचे शंकराचार्य आले होते पहिले. त्यांच्या पुढे त्यांना भाषण, पूर्ण संस्कृत मध्ये भाषण त्यांनी सुरू केलं. त्यांना सुद्धा म्हणावं लागलं की बा मराठीतून सांगा.
इतके विद्वान होते, पण 2 मुलीची लग्नच झाली नाही, तशाच राहिले. कारण शास्त्राच्या बाहेर कधी आलेच नाही, सतत शास्त्रचिंतनात. वृत्ती अशी झालेली होती की तरी त्यांनी कधीच असा शोक व्यक्त केला नाही, खेद व्यक्त केला नाही. नाही जमली 2 मुलीची, झालीच नाही, तसेच राहिले. त्याच्यामुळं शास्त्री बुवाला चिंता लागलेली की पोरीचं लग्न करायचं म्हणजे पैसे लागतात. आणि मग याने काही पैसा जमा केलेला नव्हता, आणि त्यातली त्यात हे राजाचं आव्हान ऐकलं, चला आनंद वाटला. लगेच त्याने ते स्वीकारलं, म्हटले मी याचा अर्थ सांगतो. मग काय राजाने मोठं अशा प्रकारची सभा बोलावलेली, लोकांना निमंत्रित केलेलं, ते ऐकायला प्रवचन. वेळेवरती आलेले आहेत आणि खूप अस्खलित अशा प्रकारचं 1 तास त्या श्लोकावर काय केलं, व्याख्यान केलेलं आहे. आचार्य काय म्हणतात, शंकरानंद काय म्हणतात, अद्वैत सिद्धिक मधुसूदन सरस्वती त्याच्यावर काय म्हणतात, अशी सगळी विद्वानाची मतं सांगून त्याच्यातून निष्कर्ष काढला. संपल्यानंतर राजाने सांगितलं, म्हणले शास्त्री बुवा, तुम्हाला याचा खरा अर्थ कळाला? एवढा मोठा विद्वान, सगळ्या सभेमध्ये अशा प्रकारचं व्याख्यान केलेलं, किती परिश्रम करून केलेलं, आणि राजाने दिलं. बरं, आता सत्ता आहे, सत्ते पुढे शहाणपण काही काम करत नाही. बरं, तो राजाही विद्वान होता, असं नाही काही की दादा होता असं नाही, विद्वान होता तोही. आणि तो कळाला नाही असं म्हणतोय. ठीक आहे म्हटले, मी पुन्हा 8 दिवसांनी पुन्हा सगळी शास्त्र शोधलेले, आणखीन वेगवेगळे भाव त्या श्लोकातून काढले. दुसऱ्यांदाही त्यांनी सांगितलं, नाही शास्त्री, तुम्हाला अजून याचा अर्थच नाही कळाला. 3ऱ्या वेळेलाही तसंच झालं. मग मात्र शास्त्री अतिशय खिन्न झाले, अति खिन्न झाले. घरी येऊन डोक्याला हात लावून बसले. त्यांच्या मुलीने पाहिलं, म्हणले पिताजी, का बरं तुम्ही आज नाराज दिसताय? ते म्हणे, अरे बाळा, या श्लोकाचा अर्थ 3 वेळेला मी सांगितला, वेगवेगळे भाव त्याच्यातून काढले, तरीही राजांचं म्हणणं आहे की तुम्हाला या श्लोकाचा अर्थ कळालेला नाही. अरे, मला आनंद झाला होता, तुझ्या लग्नाची मला चिंता होती, आणि म्हटलं ते पैसे आले, तुझ्या लग्नाचं काम होऊन झालं, आणि राजा म्हणतो की तुम्हाला अर्थच कळालेला नाही. त्या पोरीने सांगितलं, पिताश्री बरोबर आहे, तुम्हाला खरंच त्या श्लोकाचा अर्थ कळालेला. मग मात्र एकदम करंट बसावं असं झालेलं आहे. काय म्हणजे तू सुद्धा म्हणतेस मला याचा अर्थ नाही कळालेला? म्हणले नाही कळाला. कसं काय, का बरं कळाला नाही? कळाला असतं तर तुम्ही राजाकडे गेलेच नसते. भगवान म्हणतात योगक्षेमम, आणि तुम्ही पुन्हा राजाकडे जाता, म्हणजे कळाला का तुम्हाला? भगवान म्हणतात योगक्षेमम वहाम्य, म्हणे तुम्ही माझ्या लग्नाकरता राजाकडे अपेक्षा घेऊन जातो. कसं काय कळालं तुम्हाला अर्थ हा? मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यांनी निरोप पाठवला, राजसाहेब, नाही लागत मला तुमचं ते हे, मला त्या श्लोकाचा अर्थ कळालेला आहे. आणि मग राजा डबल घेऊन आला. अर्थ अर्थ शब्द परिचय, अर्थ परिचय आणि अर्थरूपता. अर्थरूपतेमध्ये आनंद आहे, आणि आनंदाचं सेवन केलं जातं. विषयाच्या द्वाराही सेवन कशाचं केलं जातं? आनंदाचं सेवन केलं जातं. तुकोबाराय म्हणतात तुम्ही सेवन करा, विषयाचं सेवन नका करू. का विषयाचं सेवन करू नका? त्याचा परिणाम चांगला नाही. परिणामे विषमिव, परिणाम चांगला नाही. पुढे अवघड Oh
वाटे गोड. विषय भोगत असताना चांगलं वाटतं, गोड वाटतं. इंद्रियाची अर्था सारिखा विषय संतोष कीर चित्ता उपजेल परितो संवत्सराचा सांगात. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयो नय एवते अद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधहा. बुधहा तेषु न रमते मूर्खः रमन्ते विठ्ठल विठ्ठल. हो, अर्थात विषय सुखाचं सेवन तुम्ही करू नका. मग देवाच्या प्रसादाचं सेवन करा. देवाच्या प्रसादे करा रे भोजन. म्हटले विषय आमच्या समोर आहेत, ठीक आहे. त्याचं जे सुख आहे परिणामी दुःखकारक असेल, त्याचं जे सुख आहे ते थोडं सुखाने त्या मनाने अनंत, त्याच्यामध्ये दुःखाची भेसळ असेल, आधी अंत्य अशा प्रकारचं ते दुःख, हे सगळं खरं असलं तरी विषय आमच्या समोर आहेत. तर तुमचा देवाचा प्रसाद कसं काय कुठून आणायचा? त्याचं सेवन का करा, तर विषयाच्या सेवनाचा परिणाम भयंकर आहे. मारिती तोडीती जोडीती निष्ठूर. महाराज आम्हाला पुन्हा पुन्हा जन्मावं लागतंय आणि पुन्हा पुन्हा मरावं लागतंय. याचं कारणच आहे आम्ही मानव देहात केलेले विषयाचं सेवन. विठ्ठल हरी कबरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज. विषयाचं सेवन करू नका हे ठीक आहे, पण तुम्ही सांगता की देवाच्या प्रसादाचं सेवन करा. देवाचा प्रसाद म्हणजे नेमकं काय, आणायचं कुठून, कसं आणायचं? प्रसाद शब्दाचा अर्थ आहे ते आपण कार्यरूपाने त्याचं लक्षण केलं की ज्याचं सेवन केल्यानंतर सर्व दुःखाचा नाश होतो. हे प्रसादाचं काय आहे? कार्य आहे. कार्यत्व अवच्छेदकाने ते लक्षण झालं. पण देवाचा प्रसाद काय आहे का? प्रसन्न होऊन जे दिलेलं असतं, चित्ताची प्रसन्नता हाच प्रसाद आहे त्या ठिकाणी. तेव्हा प्रसन्न होऊन जे दिलेलं आहे. भगवंतानी वेदही दिले. यस्य निःश्वसितं वेदाः. भगवंताच्या घोरण्यापासून वेद बाहेर पडले असं म्हणतात. झोपेमध्ये होते परमात्मा. पण भगवंतांनी गीता जी जगाला दिली अर्जुनाचं निमित्त करून, ते अत्यंत प्रसन्न होऊन दिलेले. अन्यथा गीता ज्या वेळेला अर्जुनाचं निमित्त करून जगाला दिली तो प्रसंग गीता देण्यासारखा होता. युद्धाकरता सगळे त्या ठिकाणी जमलेले आहेत समोरासमोर. शंखवादन झालेलं आहे. कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटणार आहे अशा त्या अत्यंत भयंकर प्रसंगी कर्कशे म्हटलेले आहे ज्ञानोबारायांनी. कारण तो शंख ध्वनी ज्या वेळेला झाला ध्वनीकडचा, तो शब्दच एवढा अचट होता. सशब्दो शब्दस्तुमलो भवात. सगळा पृथ्वीपासून अंतरिक्षापर्यंतचा हा मधली पोकळी अशी दुमदुमून टाकलेली होती. सांगाचे दात बैसले बिरुदाचे दादुले हे होता. ती ज्ञानोबारांनी वर्णन केलंय. तेच भेडाची कवन मात काचया केअर फिटत. जेने दचकला कृतांत अंग नेगे. अर्थात त्या ठिकाणी जरी कवीचा अशा प्रकारची स्फूर्ती असली तरी तो भयंकर शब्द होता हे तर नक्कीच आहे ना. रणवाद्यच आहे ते. म्हणत डीजे वाढायला लागला तर माणसाला घाम येतो. या रस्त्याने त्या रस्त्याने त्या रस्त्याने असं 4 रस्त्याने जर डीजे सुरू झाला ना, इमारती सुद्धा अशा काय होतात
अशा दर दर करतात आणि ते तर रणवाद्य होते. तथा शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यंत सशब्द तुमुलो भवत. अशा प्रकारे अशा त्या क्षेत्रावर युद्ध करण्याकरता गेलेले सैन्य आरोळ्या ठोकायचं काय, दंड थोपटायचं काय, मांड्या थोपटायचं काय, अशा त्या वेळेला. आणि तिथं यांचं चालू आहे. ते काही चातुर्मासला म्हणून किंवा आळंदीत म्हणून आलेले आहेत आणि असं व्यवस्थित सगळे साधू संत महात्मे आलेले, असं काही संबंध आहे तिथं. महाराज योद्धे. पण भगवान एवढे प्रसन्न होते, काहीच भाग्य. प्रसन्न असल्यावर मग काहीच पाहिलं जात नाही. आई मुलावर एवढी प्रसन्न असते की मग मुलांनी स्टँडवर जरी प्यायला मागितलं तरी तिथंही ती मुलाला काय करते, पाजते. त्याच्या अंगावरून पदर टाकते, त्या ठिकाणी सुद्धा त्याला पाजायला, कारण ती त्यावेळेला प्रसन्न असते. आणि असं प्रसन्न होऊन ज्या वेळेला दूध देते त्यावेळेला तो काय असतो, मग प्रसाद आहे, प्रसाद. तसं भगवंतानी अत्यंत प्रसन्न होऊन अर्जुनाचं निमित्त करून, अर्जुनाला दिली असं म्हटलेलंच नाही ज्ञानोबाऱ्यांनी कोणी. अर्जुनाचं काय केलेलं आहे, अर्जुनम निमित्ती कृत्य भगवान आह. अर्जुनाला निमित्त करून भगवान म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात अर्जुनाचं वासरू केलंय आणि या श्रीकृष्ण रूपी गायीने जगाला पुरेल अशा प्रकारचं दूध दिलेलं आहे. तेव्हा गीता हा आहे भगवंताचा प्रसाद. हो म्हटलं इथं देवाच्या म्हटलेलं आहे, तुम्ही तिथं तर कृष्णाचं आहे. गीता कोणी सांगितली, कृष्णाने सांगितली. असं व्यासानी म्हटलंच नाही, व्यासानी भगवान ओवाच म्हटलंय. नरी कवरला ज्ञानेश्वर महाराज भगवान ओवाच. हा बघा तुम्ही गीतेत कुठंतरी कृष्ण ओवाच आहे का? आणि मग कृष्णाने सांगितली कशी काय, ते शेवट आहे कृष्ण अर्जुन संवाद. तर त्या कृष्णाला भगवान म्हटलं. पण कृष्णाला भगवान का म्हटलं? भगवान आहे म्हणून म्हटलं. भगवान कोण असतो? ऐका, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या 6 गुणाला भग म्हणतात. आणि त्या भगाने जो संपन्न आहे तो भगवान आहे. कृष्ण या 6 गुणांनी संपन्न होते म्हणून भगवान आहे. आणि भगवान देव असतो. भगवान कोण आहे? देव, ईश्वर. देवाच्या ठिकाणी हे 6 गुण आहेत. तेव्हा इथं तुकोबाऱ्यांनी देवाच्या प्रसादे असं म्हटलं असलं तरी त्याचा अर्थ भगवानाच्या प्रसादे म्हणजेच कृष्णाच्या प्रसादे म्हणजे गीते. देवाचा प्रसाद म्हणजे काय आहे? गीता आहे. गीता सामान्य नाही महाराज, देवाचा प्रसाद आहे. तुकोबाऱ्यांनी सुद्धा आपल्या अभंगाला स्पष्ट रीतीनं काय म्हटलेलं आहे? देवाचा प्रसाद आहे. देवाचा प्रसाद 11 अभंग महाफळ त्याग करुणी गेला. म्हणजे देवाच्या प्रेरणेनं जे आलेलं आहे तो जर देवाचा प्रसाद आहे तर खुद्द देवानेच सांगितलेला तो कसा देवाचा प्रसाद राहणार नाही? गीता म्हणजे काय आहे? देवाचा प्रसाद आहे. जमलं ना गीता जयंतीचं? नरी कवरला श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. तेव्हा देवाचा प्रसाद स्वरूप असणारी ही भगवद्गीता, ज्यामध्ये 700 श्लोक आहेत, ज्याचे 18 अध्याय अशा प्रकारचे व्यास महर्षींनी केलेले आहेत. प्राधान्यत्वाने अर्जुनाने भगवंताचा संवाद असला तरी त्यामध्ये अधूनमधून संजय आणि धृतराष्ट्राचाही काय आहे संवाद अशा प्रकारचा आहे. अशी ही महाभारतांतर्गत
भीष्म पर्वामध्ये आलेली ही कथा, अर्थात हा संवाद वेदाचं सार महाभारत आहे. आणि महाभारताचंही सार काय आहे? गीता आहे. मग शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. आणि भारत कमल पराग, गीतेचं वर्णन करत असताना ज्ञानोबरेंनी म्हटलेले भारत कमल पराग, जो गीताख्य प्रसंग संवादिला श्रीरंग अर्जुनेशी, अशा प्रकारची ही गीता म्हणजे भगवंताचा प्रसाद आहे. प्रसाद विठ्ठल या गीतेचा महिमा भगवंताने अध्यक्षते जयमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाह मिष्टस्यामिति मे मतिः. गीतेचं अध्ययन जो करतो, गीतेचा पाठ जो करतोय, गीता जो दुसरे शिकवतोय, काय वर्णन केलंय महाराज भगवंतानी स्वतः या गीतेचं. अशा प्रकारचा हा भगवंताचा प्रसाद आहे. हे भगवंताचं मत आहे. आणि आपल्या मताविषयी भगवंताला थोडासा विशेषच आदर आहे. ये मे मतमिदं नित्य मनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंतो न सूयन्तो मुच्यन्ते तेपि कर्मभिः मुच्यन्ते. कोण? ये मे मतमिदं नित्यम अनुतिष्ठन्ति. तर माझं हे मत, त्याचं अनुष्ठान अशा प्रकारचं करतो. असा हा देवाचा प्रसाद म्हणजे गीता आहे. गीता हा काय आहे? देवाचा प्रसाद आहे. तुकोबारे म्हणतात त्याचं सेवन करा. देवाच्या प्रसादी गीतेचं सेवन करा. अर्थातच गीतेचं सेवन 3 प्रकारे करता येतं आपल्याला. शब्दरूपाने, शब्दपरिचयत्वाने, अर्थपरिचयत्वाने आणि अर्थरूपतेने. विठ्ठल 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 नरी कबरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. सेवन करा, पण अधिकारी होऊन करा. फल कोण कोण प्रसादे भोजन करावे. रे मानवानो, तुमच्यापैकी जे अधिकारी असतील, ज्याचे अधिकारी असतील, त्यांनी देवाच्या प्रसादाचं भोजन करायचं.
देवाच्या प्रसादाचं भोजन करण्याकरता तुकोबरेनी अधिकार्याची आठ घातलेलीच आहे महाराज. तुकोबरेंनी विचारलं, अशी अधिकाऱ्याची आठ का बरं घातली तुम्ही? पण ज्ञानोबरेंनी घातली, मी काय घालू? आपलं फक्त ते पिछेशी आई ज्ञानोबा राय म्हणतात. ज्ञानोबा राय काय म्हणतात? अहो अर्जुनाची पाती, अहो अर्जुनाची पाती जे परिसणया योग्य होती, तीही कृपा करोनी संती. बाकीच्याने आपलं नीट निघाव. ती कृपा करोनी संती अवधान द्यावे. येथ अंतरंगाची अधिकारी आहे. ज्ञानोबा म्हणतात या ठिकाणी मुख्य अशा प्रकारचा जो प्रसाद, ज्याला अर्थरूपता म्हणतात, ज्याच्यामध्ये ब्रह्मरस आहे. त्याच्यामध्ये काय आहे? ब्रह्मरस आहे. विठ्ठल ऊसाचा रस, लिंबाचा रस, उन्हाळ्यात आंब्याचा रस, आता शुगरवाल्यावर कृपा म्हणून जांभळाचा रस, अलोवेरा, त्या कोरपडीचा रस. कधी कोणाला महत्व होईल काही सांगतात येत. ते भोपळं फुकटण्या म्हणलं तरी कुणी त्याला घेत नव्हतं. त्या काय रामदेव बाबाची त्या भोपळ्यावर कृपा झाली. हे रस ऐकले वा, हे ब्रह्मरस हे तुम्ही नवीनच काढला. ए येड्या, ब्रह्मरस नवीन नाही, ब्रह्मरस जुना आहे, अनादी अशा प्रकारचा तो. बाकीचे रस काय आहेत? नवीन आहेत. ब्रह्मरस नवीन कसं काय? आपण म्हणले ब्रह्मरस म्हणजे नेमकं आम्हाला सांगा ना. हे पाय, ब्रह्मरस दोन शब्द आहे, समासिक शब्द आहे. दोघांची प्रथम आई विभक्ती आहे. कोणता समास म्हणतो त्याला? दोघांची एकच विभक्ती आहे, त्याला कोणता समास म्हणतो? कर्मधारय समास. कर्मधारय समास. तर ब्रह्मएव रस आहे. ब्रह्मच काय आहे? रस स्वरूप आहे. रस शब्दाचा अर्थ आहे आनंद. द्रवरूप अशा प्रकारचा पदार्थ हाही रस शब्दाचा एक अर्थ आहे. पण शब्दाचा एकच अर्थ असतो असं नाही. अनेक शब्द अनेक अर्थी आहेत. त्या कोशामध्ये त्याचे एका अर्थाचे किती शब्द आहेत ते दिलेले असतात अमरकोशामध्ये वगैरे. भाव या शब्दाचे 43 अर्थ आहे म्हणून. असे एका एका शब्दाचे अनेक. त्यामध्ये रस शब्दाचा एक अर्थ आहे आनंद. आणि आपण सुद्धा व्यवहारामध्ये आनंद या अर्थी रस शब्द वापरतो नाही का? काय रस आला आज कीर्तनात म्हणतात नाही? कशाचा आला? तर तिथं आंब्याचा किंवा लिंबाचा असला रस नाहीये. तर रस म्हणजे काय आला? आनंद आला. बहुतेक कीर्तनात नाही रस येत लोकांना, गप्पामध्ये अशी रंगली ना मग त्याच्यात नाल्या उपसायच्या असल्या तरी रस लई येतो. रस शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. मग जेवणात रस, भजनात रस, कीर्तनात रस, कथेत रस. रस म्हणजे आनंद. वेदामध्ये रसोय 6 तो परमात्मा रस स्वरूप आहे, म्हणजेच आनंद स्वरूप आहे. आनंद मतलब त्या रसामध्ये स्वरूपात भेद नाही, कारण स्वगत सजातीय विजातीय भेद रहित असा तो आनंद आहे, रस आहे. पण उपाधीनं त्याच्यामध्येही प्रकार पडतात. वस्तू एक असली तरी उपाधीमुळे त्याचे अनेक प्रकार होतात. विठ्ठल
नारीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय. आणि औपाधिक भेदामुळं मूळ वस्तूमध्ये काही फरक नाही पडत. आकाश एक आहे का अनेक आहे? एक आहे. तरीही पाकिस्तानाच्या आकाशात आपलं विमान जर अनधिकृत गेलं तर लगेच काय केलं जातं? पाडलं जातं. आणि मग पाकिस्तानाचं आकाश आणि भारताचं आकाश म्हणजे दोन आहे का? आणि मग कसं काय पाकिस्तानाच्या आकाशात गेल्यावर विमान पाडलं जातं? आकाश जरी एक असलं तरी देश उपाध्या दोन आहेत ना. आणि त्याच्यामुळं मग त्या उपाधीने युक्त त्या औपाधिकामध्येही काल्पनिक अशा प्रकारचा भेद तयार केला जातो. रसाचंही तसंच आहे. रसस्वरूप आणि एक आहे, पण तो व्यक्त होणाऱ्या उपाध्या वेगवेगळ्या आहेत. विषयाच्या उपाधीने तो जो व्यक्त होतो म्हणून विषय रस, आणि प्रसादाच्या रूपाने व्यक्त होतो म्हणून प्रसाद रस. पण काही रस परिच्छिन्न आहेत आणि काही रस व्यापक आहेत. व्यापक आहे त्याला ब्रह्मरस म्हणतात. बृहत्तत्वात व्यापकत्वात वा ब्रह्म. तेव्हा ब्रह्म शब्दाचा अर्थ देशानी, कालानी आणि वस्तूनी अपरिच्छिन्न असणं. जो आनंद असा आहे की देशानीही त्याच्यामध्ये अंत नाही, कालानीही अंत नाही आणि वस्तूनी अंत नाही, अशा प्रकारचा देशे काले वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा, असा जो आनंद आहे त्याला ब्रह्मरस म्हणतात. विठ्ठल नरी कवरदा गीतेच्या पारायणामध्येही आनंद आहे. गीतेचा अर्थ कळाल्यानंतरही काय मिळतो? आनंद मिळतो. आणि गीतेचा वास्तव जो अर्थ आहे तद्रूप झाल्यानंतर मग तो ब्रह्मानंद आहे, तो ब्रह्मरस. अशा प्रकारचा तुकोबाराय म्हणतात, जे ज्याचे अधिकारी आहेत त्यांनी त्याचं काय करावं? सेवन अशा प्रकारचं करावं. मुख्य असा जो ब्रह्मरस आहे, भगवंताचा प्रसाद, गीता, त्या गीतेचा मूळ अर्थ परमात्मा आहे. वेदाचा तो अर्थ आमाशीची ठावा, याचा अर्थ वेदाचा अर्थ काय आहे? परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याचा आम्हाला साक्षात्कार आहे. बाकीच्याने आपलं मग व्याकरण, नामकन, तमकन याचे ओझे वाहत राहावे, हा त्याचा भाव आहे. विठ्ठल नरी कवरला देवाच्या प्रसादे करारे भोजन, याचा भाव हा आहे की गीता हा भगवंताचा प्रसाद आहे. आणि मग गीतेचं सेवन करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला शब्दाचा अधिकार असेल तर गीतेची संता घ्यावी, नंतर ती कंठस्थ करावी, पहिली पायरी झाली. त्याच्यानंतर तिचा अर्थ समजून घ्यावा. पहिल्यांदा शब्दशः अर्थ समजून घ्यावा, नंतर आचार्यांच्या, ज्ञानोबाऱ्यांच्या व आणखीन गीतेवर अनेक महात्म्यांनी, विद्वानांनी ज्या टीका केलेल्या आहेत त्यांच्या आधारे गीतेचा भाव समजून घ्यावा. ही दुसरी पायरी आहे. पण इथं थांबून नाही उपयोग. इथं थांबून मिळाला तर नाही त्याला मोक्ष मिळत. याच्याही पुढं आपण गेलो पाहिजे. आणि ते पुढं, मग पुढं तो रसच आहे. या शब्दाच्या अर्थाची टरफल आहाच बोलाची वालिप फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे. तुकोबाराय म्हणतात त्याचं सेवन करा देवाच्या प्रसादी. पण मग त्याच्या करतो काय लागतो? अधिकार लागतो. अधिकार. असं सेवन, हे कशी सेवन करावी गीता ज्ञानोबारायांनी म्हटलेलं. जैसे भ्रमर परागणेती परी कमळदळी नेनती, तैसी परी आहे सेविती
ग्रंथी ये ग्रंथी सेविती परी तैसी आहे. या ग्रंथाचा सेवन करण्याचा प्रकार तशा स्वरूपाचा आहे. संवादे विनभोगीजे काय शब्दे विन संवादीजे इंद्रिया नेनता भोगीजे बोलादी झोंबीजे. अशा प्रकारे अर्थात त्याच्याकरता आपल्याला अधिकारी व्हावं लागेल. अधिकारी व्हावं लागेल. कोण अधिकार आहे, कसा अधिकार पाहिजे त्याला? शब्दशः परिचय होण्याकरता अक्षर ज्ञानाचा अधिकारी पाहिजे. त्याची शाळा झालेली पाहिजे. त्याला वर्ण शब्द कळावे लागतात. अर्थ कळायचा असेल तर व्याकरण झालेलं असलं पाहिजे. पण अर्थ रूपतेमध्ये जर जायचं असेल तर केवळ एवढ्या अधिकारावरून तो अर्थ रूपतेवर नाही जाऊ शकत. ज्ञानोबऱ्यांच्याच भाषेत येत इंद्रियाचा पांग पुढं हा इंद्रियाचा पांग जया चांग चुकला आहे. फिटला आहे म्हणजे जो इंद्रियाचा पंगिस्त नाही, इंद्रियाच्या अधीन नाही. इंद्रिय ज्याच्या अधीन आहेत, जो इंद्रियाच्या अधीन नाही. हे संतांचं जरा थोडस सावध बरं का संतापासून. पहिल्यांदा असं गोड बोलतात, काय नाही काय नाही हो, लय सोपं. तुका म्हणे सोपे आहे सर्व. या आणि मग हळूहळू हळूहळू एक 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 अशा प्रकारे इंद्रियाचा पंगिस्तपणा ज्याचा संपलेला आहे, म्हणजे इंद्रियाच्या अधीन नाही. इंद्रिय म्हणतात त्याप्रमाणे जो करत नाही. आता हे नुसतं वरून वरून पाहिलं तर काही विशेष वाटत नाही. आपल्यात कोण असं आहे बरं इंद्रिय म्हणतात ते करत नाही? इंद्रिय म्हणतात मीठ कमी, मीठ आणा, हा त्याचा अधिकारी नाही. जर जिभेच्या अधीन तो असेल, पायाच्या अधीन तो असेल, डोळ्याच्या अधीन तो असेल, कानाच्या अधीन तो असेल, वाणीच्या अधीन तो असेल, तर तो त्या रसाचा अधिकारी नाही. त्याच्याकरता मग अधिकारी व्हावं लागेल, म्हणजे यांना आपल्या अधीन करावं लागेल. इंद्रिय ज्याच्या अधीन आहेत. अर्जुनाच्या पंथी अर्जुनाचा हा विशेष होता. अर्जुन इंद्रियाच्या अधीन नव्हता. अर्जुनाचा अधिकारी आहे. स्वर्गातली अप्सरा त्याच्या पुढे स्वतः होऊन आलेली आहे. आणि तरीही जो हात जोडतोय, जाई हो तुम्हा ते न करी सायास, तिचा शाप स्वीकारतोय, तिला स्वीकारत नाही. याला म्हणतात इंद्रियाचा काय नाही, पंगिस्त नाही. नली कबरदा अशा प्रकारचा अधिकारी व्हा आणि करा या देवाच्या प्रसादाचं सेवन. काय होईल, काय होणार नाही. ज्याच्याकरता मानव देहाला आलो आपण, ते कार्य पूर्ण होईल. जीवन सफल अशा प्रकारचं होईल. दुःखाचा अत्यंत अभाव होईल. जीवनच परमानंद स्वरूप, स्वरूपच परमानंद स्वरूप होईल. तेव्हा देवाच्या प्रसादे करा रे भोजन. वाल कोण कोण अधिकारी हे, कारण हा प्रसाद म्हणजे हा रस आहे. गीतेतला अर्थ रूपता रूपी रस आहे. ब्रह्मादिकांना तो दुर्लभ आहे. ब्रह्मादिकासी हे दुर्लभ. ब्रह्मादिकासी हे दुर्लभ.
रसाचं, या आनंदाचं विशेषत्व या दुसऱ्या चरणात सांगतात की ब्रह्मादिक जे देवता आहेत, स्वर्गामध्ये वास्तव्य करणारे, त्यांनाही हे काय आहे, दुर्लभ अशा प्रकारचे ब्रह्मादिकाशी दुर्लभ उच्चिष्ट. त्यांना का बरं दुर्लभ आहे? एकतर ते देव आहे म्हणूनच दुर्लभ आहे, कारण त्यांना कर्माचं स्वातंत्र्य नाही. एक इंद्रियाचे अंकित आहेत, विकाराच्या अधीन असल्यामुळं त्यांना ते दुर्लभ आहे. तेव्हा आपण मानव देहात आलेले आहात. मानव देहामध्ये कर्माचं स्वातंत्र्य. स्वरूप दृष्टीनं मानव देह जरी निकृष्ट असला तरी कार्यत्व दृष्टीनं मानव देह हा स्वर्गातल्या वा ब्रह्मलोकातल्या देहापेक्षाही श्रेष्ठ मानलेला आहे. तेव्हा ब्रह्मादिकाशी हे उच्चिष्ट. पहिल्या चरणामध्ये ज्याला प्रसाद म्हटलंय त्याला या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय काय म्हणतात? उच्चिष्ट. तोंडातून जे बाहेर आलेलं आहे ते उष्ट आहे. भगवंताच्या मुखातून या गीतेचा जन्म झालेला आहे, म्हणून गीता हे भगवंताचं उच्चिष्ट आहे. विठ्ठल 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 ब्रह्मरस आहे हा. कंटाळा नका करू. ब्रह्मरस आहे हा, कंटाळा नका करू. नका बनवीत ब्रह्मरसी. आपण म्हटले आम्हाला तर अधिकार नाही ना. अरे सगळ्यांना अधिकार आहे. अवघियापुरते अधिकार सर्वत्र आहे. येथे येथे सर्वत्र या मनुष्य लोकांमध्ये सगळ्यांना याचा काय आहे? अधिकार आहे. आता बरी एका पिढा पहिल्या चरणात म्हणतात व्हाल कोण कोण अधिकारी, आणि या तिसऱ्या चरणात म्हणतात सर्वांना अधिकार आहे. मग कोण कोण अधिकारी कसा? जर सर्वांना अधिकार आहे तर कोण कोण हा शब्द कशाला वापरलेला आहे? आणि कोण कोण आहे तर मग सर्वत्र कसं? विठ्ठल प्रकरण विरोध कसा? तर त्याचं असं आहे की लोकशाहीमध्ये पंतप्रधान कोणीही होऊ शकतो कायद्याच्या दृष्टीनं. बरोबर आहे का चूक आहे? कोणी. मग तो चहा विकणारा का असत नाही? लोकशाही आहे, कोणी होऊ शकतो. मग आपण काय तर कीर्तनात बसलो. आपल्याला नको आहे का पंतप्रधान पद? नको असेल कुणाला, पण महाराज सोसायटीत निवडून येण्याकरता मरमर करणारे पंतप्रधान व्हायला नको म्हणतील होय? अधिकार सगळ्यांना आहे, पण तो अधिकार संपादनही केला पाहिजे ना. त्याच्याकरता खासदार म्हणून लोकसभेचं नाही तर कमीत कमी राज्यसभेचं तरी खासदार व्हावं लागेल. नुसतं खासदार होऊनही चालणार नाही, अनेक खासदारांनी त्याला निवडावं लागेल. म्हणजे हा अधिकारी होता सगळ्यांना येतं, म्हणजे अधिकृतता सगळ्यांना आहे, पण प्रत्यक्ष अधिकार संपादन करावा लागतो. तसं हा रस सेवन हे उच्चिष्ट, हा प्रसाद सेवन करण्याची अधिकृतता यावत मानवाला आहे. अधिकार तुम्ही संपादन करू शकता, म्हणून व्हाल अधिकारी. तुमच्या अधिकाराचा उपयोग करून तुम्ही काय व्हा? अधिकारी अशा प्रकारचं व्हा. तो अधिकार मग कुणी असो, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, सर्वांना अधिकार आहे. अधिकार सर्वत्र आहे येथे. आपण म्हटले तो किती असणार आहे? ते सगळ्याला कसं काय पुरल? अवघिया पुरते. भगवंतानी हा जो प्रसाद आपल्याकरता पाठवलेला आहे तो विशाल आहे. सगळ्या जगाला पुरून पुन्हा तसाच काय होणार आहे? तो शिल्लक राहणार आहे. कारण हा ज्ञान स्वरूप आहे. वस्तू स्वरूप असतं तर मग ते संपलं असतं. ज्ञान स्वरूप आहे, आणि ज्ञानाचा हा विशेष आहे की जितका खर्च करील, जितका वाटला जाईल, तितका तो व्यये कृते वर्धतएव नित्यम. व्यये कृते, जितका खर्च कराल तितका वाढतो. त्यामुळं सगळ्या जगाने जरी तो घेतला तरी कमी व्हायचा प्रश्नच नाही. स्वरूपाने पूर्ण आहे.
स्वरूपाने पूर्ण. काही ठिकाणी काही विहिरीला असे झरे असतात, एवढे 7-8 फुटच ते रुंद असते विहीर, आणि खाली वरून पाहिलं तर गुडघे इतकंच पाणी दिसतं. पण 5 मोटरी रात्रंदिवस चालू असले तरी ते कमी होतच नाही. ते वाढताना दिसत नाही आणि कमी होत नाही. तसं हे कमी व्हायचा संबंधच नाही. अवघिया पुरते वसंडले पाहत. जगाच्या आरंभापासून म्हणण्यापेक्षा किमान द्वापार युगापासून आजपर्यंत किती किती अशा प्रकारच्या लोकांनी याचं सेवन केलं नाही का. सनकादिक ज्ञानोबरांनी म्हटलेलं आहे ना, जे अकर्णी जे भक्ती अधिवन्य त्रिजगती, हा ते भीष्म पर्वी संगती सांगितली कथा. विठ्ठल 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 नरी कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज. जे सेवन करण्याची चट ज्यांना लागलेली आहे ना, ते असं जेवणासारखं नाही 10-15 मिनिटं, पण अर्धा तासात जेवण केलं मग पुन्हा 7-8 तास काही अडचण नाही. तसं नाही, हे सारखं भरीतच राहतात. किती खाल्लं तरी ते काय होत नाही, अजीर्ण अशा प्रकारचं होत नाही, आणि त्याच्याशिवाय दुसरं काही खावं वाटत नाही. ब्रह्मेशानी प्रशंसिजे सनकादिकी सेविजे आदरेसी. सनकादिकी आदरेसी सेविजे. महर्षीच्या वाट्याला गेलेला अशा प्रकारचा हा प्रसाद आहे. तुकोबाराय म्हणतात, जरी त्यांच्या वाट्याला गेला असला तरी आपणही उभं राहिलो तर आपल्याला काही कोणी नको म्हणणार नाही. ही मोठी मंडळी आहे. आकाश आहे, जरी गरुड त्याच्यात फिरत असलं म्हणून काही चिमणीने फिरू नये असं थोडी आहे. आपण आपल्या चिमण्या तेवढ्या तेवढ्या का होत नाही घरटे मारत. आता शास्त्री लय उंचून हाणत असेल महाराज प्रस्तंत्र्याची, आपल्याला असं खालून खालून फिरायला काय अडचण आहे. अवघ्या पुरते व संडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे. म्हणलं सगळ्याला पुरवलं एवढं कसं काय? त्याचं कारण आहे. कारण हे ज्यांनी अशा प्रकारचं प्रगट केलेलं आहे तो कोण आहे? इच्छादानी येथे ओळला समर्थ. या गीतेच्या बाबतीत इच्छादानी, इच्छादानी म्हणजे जी इच्छा कराल त्या वस्तूचं दान देणारा. भगवंताला तुकोबारांनी या ठिकाणी आज लयच प्रसन्न आहे तुकोबारा देवावर. इच्छादानी म्हणतात. इच्छादानी हा इच्छादानी आणि समर्थ आहे. बाकीचे कोणी इच्छादानी जरी असले ना तरी समर्थ नसले, त्यांच्या जवळ नसेलच तर मग काय करतात. त्या हिरण्यकश्यपूने एवढं भयान तप केलं होतं, पुराणामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्या पूर्वी कुणी केलं नाही, नंतरही कुणी केलं नाही असं तप केलं. ब्रह्मदेवाच्या निमित्ताने केलेलं. ब्रह्मदेव प्रसन्न झाला, व्हावं लागलं एवढं तप केलं. आणि मग त्याने सांगितलं, बस तुझं तप परिपूर्ण झालेलं आहे. ते म्हणे अजून करू का? नाही, आता काय करायची गरज, आता करून काही फायदा होणार नाही. आता तांदूळ शिजावे म्हणून जाळ खाली घातला, तांदूळ शिजले ते म्हणे अजून घालू का? आता काय करणार आहे? शिजल्यावरी जाळ वाया जायचे ते. आता माझ्याकडे जेवढं आहे तुझ्या या तपाच्या मोबदल्यात मी ते सगळंच तुला काय करू शकतो, देऊ शकतो. त्याच्यामुळे आता तुला तप करण्याची गरज नाही, तप बंद कर. एवढं तप केलेलं, एवढ्या आनंदाने ब्रह्मदेवाने अशा प्रकारचं त्याला सांगितलेलं. महाराज त्यांनी पहिलीच मागणी केली आणि ब्रह्मदेवाला नाही म्हणावं लागलं. काय म्हणला तो? बस मला काय करा, अमर, मला अमर करा. ब्रह्मदेवाने सांगितलं चुकलास तू. म्हणजे एवढं तप करून चुकला. म्हणजे याचा अर्थ की ब्रह्मदेव समर्थ नाही, इच्छादानी नाही. इच्छादानी असले तरी समर्थ नाही. नाही का बरं? तप कमी आहे का? तपाचा कमीचा प्रश्न नाही, मग मला मरावं लागतंय. तू अमरत्व मागतो, मुळात मला मरावं लागतं. ब्रह्मभुवना लोका पुनरावर्ती नाही तुझा मी देऊ शकत. मग त्यानं आडवं तिडवं वगैरे मागितलं, मग ते याने दिलं.
पण अमरत्व म्हणजे समर्थ नाही. जगात समर्थ एकच आहे, एथ समर्थ एक आथी त्यापासून भूते होती. हे लटिके काय बोलती, जगा माझी. तेव्हा समर्थ परमात्मा ईश्वर आहे, देव आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, इच्छादानी येथे ओळला समर्थ. आणि तो समर्थ असल्यामुळं आणि इच्छादानी म्हणजे उदार असल्यामुळं अवघेची अर्थ सगळ्या इच्छा काय करतो, पूर्ण अशा प्रकारचा करू शकतो, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू शकतो. त्यामुळे इथं सरे येथे ऐसे नाही कदाकाळी. संपलं असं कधीच होत नाही. संपलो म्हणजे सगळ्याच लोकांनी जर गीता घेतली, सगळे घेणारच नाही, सगळे घेणार नाही, पण जरी घेतली तरीही त्याच्यातला तो प्रसाद काय होत नाही, संपत. अशा प्रकार सरी येते ऐसे नाही कदा काळी. आणि हा इतका गोड आहे, इतका उत्कृष्ट आहे की घेतलं की पुन्हा घ्यावं, पुन्हा घ्यावं, पुन्हा घ्यावं. पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसे असं वाटत राहत. कारण हा सगळा रस आई साहेबांच्या हस्ते तयार झालेला शेवटच्या चरणात सांगतात, तुका माने पाक लक्ष्मीच्या हाते. तुका माने पाक लक्ष्मीच्या हाते.
हा भक्तिरूपी लक्ष्मीच्या हस्ते तयार झालेला असल्यामुळं कामारी सांगाती ज्या लक्ष्मीच्या हाताखाली ज्यांना उपमा देत नाही अशा कोण आहेत, कामारी आहेत. त्या लक्ष्मीच्या हाती हा पाक तयार झालेला असल्यामुळं घ्या, वीट मानू नका. ब्रह्मादिकासी हे दुर्लभ उच्चिष्ट नका मानू. वीट ब्रह्मर्षी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नरी पवरदा नामदेव तुकाराम की जय. म्हणा कोण म्हणतो? तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते, तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते. म्हणे पाप लक्ष्मीच्या हाती, तुका म्हणे पाप लक्ष्मीच्या हाती. तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते, तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते. तुका म्हणे पाप लक्ष्मीच्या हाती, तुका म्हणे पाप लक्ष्मीच्या हाती. कामारी सांगाते निरुपमा,
विठ्ठल जय विठ्ठल जय हा बोलिले पुरे वेडी वाकुले नाही विचारिला विचारण्या फुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा ठाकया तीर्थकरा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उठावीसे म्हणावे धर्माही नारायणा सुरवारी कळपडे थे सापडले तेणे आता उठावीसे म्हणावे धर्माही नारायणा तुका म्हणे भोग गेला विवारला राग आता उठावीसे म्हणावे धर्माही नारायणा करुणी आरती आता उवांचे पती आदि पुरण वसधन्य काळ हा दिवस भाव सकळा पुण्यवंता तुम्ही बाळा आदि पुरण वसधन्य काळ तुका वाहे काळी उभा सन्निध जवळी आदि पुरण वसधन्य काळ हा दिवस प्रेम सप्रेमारती गोविंदाचे गोवाळी धन्य धन्याचे लोचन नित्य नामा म्हणे केशवातिले पुणे राहिलो जगत्ते धन्य धन्याचे लोचन नित्य जय आरती ज्ञान राजा वंदते गाती साधु संत वेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जाती हिताने नाती मोनी अवतार पांडुरंग गाती साधु संत वेदला माझा आरती ज्ञान राजा विश्व ब्रह्म दिले रामजनारणे पायी जगत दिले आरती ज्ञान राजा महादेवल तेजाती साधु संत आरती ज्ञान राजा